गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। देशाने संविधानाचा स्वीकार करून एका लोकशाहीच्या नवीन पर्वाची सुरुवात केली होती। तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। ॲज अ इंडियन्स आपल्याला आपल्या संस्कृती, आपला देश, आपला वारसा ह्याबद्दल खूप अभिमान आहे। हाच अभिमान आणि आनंद आपण प्रजासत्ताक दिना दिवशी आणि स्वातंत्र्य दिना दिवशी साजरा करतो। भारतीयांचं कोणतंही सेलिब्रेशन स्वीट शिवाय अपूर्ण आहे। महाराष्ट्रामध्ये जलेबीने प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करतात। हाच प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आज क्लासिक जलेबी रेसिपी। ही जलेबी आपण पारंपरिक पद्धतीने फर्मेंट करून बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला कोणताही सोडा किंवा ईस्ट कशाचीही गरज लागणार नाहीये। अगदी सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। सो आपण सगळ्यात पहिला त्याचं साहित्य बघूया। तर जलेबीचं बॅटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा, हे 1 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून दही आणि पाकासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप साखर। हे थोडंसं केशर मी पाण्यात भिजवून घेतले आहेत। 1 टीस्पून लिंबाचा रस आणि थोडासा फूड कलर जलेबीसाठी। आणि ही जलेबी पाडण्यासाठी ही बॉटल घेतलेली आहे मी सॉसची। तर सगळ्यात पहिले मी हा एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे 2 टेबलस्पून दही ऍड करतेय आणि यामध्ये मी आता 1/2 कप पाणी टाकते। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही। आता ह्यामध्ये मी मैदा ऍड करतेय। हे 1 टेबलस्पून बेसन ऍड केलं। थोडंसं बेसन जर तुम्ही ऍड केलं तर खूप छान असा फ्लेवर येतो जलेबीला। अशी चिवट बनत नाही जलेबी थंड झाली तरी, म्हणून थोडंसं बेसन ऍड करायचं आहे आपल्याला। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे खूप घट्ट आहे अजून पण बॅटर, सो थोडं पाणी अजून लागणार आहे आपल्याला यामध्ये। तर मी 1 स्पून असं पाणी त्यामध्ये ऍड करते आहे गरजेप्रमाणे। मी हे 1 टेबलस्पून ऍड केलं आणि हे व्यवस्थित ना फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे बॅटर स्मूथ कन्सिस्टन्सी मध्ये नाही येत। सो हे या प्रकारे ना फेटायचं आहे, सो दॅट एअर इनकॉर्पोरेट होईल, त्यामध्ये एअर ट्रॅप होईल आणि ते व्यवस्थित असं फर्मेंट होईल। अगदी स्मूथ अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। मी आतापर्यंत 2 स्पून पाणी टाकलेलं आहे। ह्याला अजून थोडं फेटायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे फेटायचं आहे। जेवढं तुम्ही हे बॅटर फेटाल तेवढं ते स्मूथ होईल आणि ते छान असं फर्मेंट होईल। छान असं आता फ्लोई कन्सिस्टन्सी मध्ये आलं आहे आणि स्मूथ पण झालं आहे। सो ह्याला आता आपल्याला सेट करायचं आहे। हे बाजूने नीट सगळं बॅटर पुसून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर मी झाकून ठेवून ओव्हरनाईट असं फर्मेंट करायला ठेवणार आहे। ॲटलिस्ट 8 आवर्स हे फर्मेंट झालं पाहिजे। सेम आपण इडलीचं पीठ ठेवतो ना फर्मेंट करायला, तसंच। तर हे माझ्याकडे ऑलरेडी फर्मेंट केलेलं पीठ आहे। मी व्हिडिओसाठी हे काल फर्मेंट करून ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान असं ते फर्मेंट झालेलं आहे। असा मस्त त्याला आंबूस असा स्मेल पण येतो आहे फर्मेंट केलेला। जे हे बबल्स दिसतात तुम्हाला, चा अर्थ की हे पीठ आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे। तर ह्याला आपण थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे अजून एकदा। आणि जर तुम्हाला खूप घट्ट वाटलं हे पीठ तर थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। मी इथे अजून 1 स्पून पाणी ऍड करून फेटून घेतलेलं आहे। हे बघा, आपल्याला अशी फ्लोई कन्सिस्टन्सी हवी आहे।
तर कलर ऍड करण्यासाठी मी हे बॅटर डिवाइड करून घेतलं. इथे मी फूड कलर ऍड करून घेतले. अशा प्रकारे आपलं बॅटर आता रेडी आहे. आता आपण पाक बनवून घेऊया. पाकासाठी एका पॅन मध्ये शुगर ऍड केली मी. त्यामध्ये 1/2 कप पाणी ऍड करायचं आहे. हे मिक्सचर कंटिन्युअसली स्टर करायचं आहे आपल्याला. आता याला उकळी आली की त्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. मी यामध्ये 1 स्पून केशरचं पाणी ऍड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 स्पून लेमन ज्यूस ऍड करते आहे मी, सो दॅट पाकाचे क्रिस्टल्स तयार होणार नाहीत. आता आपल्याला पाक झाला का ते चेक करायचं आहे. त्यासाठी मी 1 ड्रॉप असं घेऊन बोटावर तार येते का बघते आहे. ही अशी तार आली म्हणजे आपला पाक तयार आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला पाक रेडी आहे. आता तेल ठेवते मी गरम करायला. एक फ्लॅट पॅन घ्यायचा आहे तेल गरम करण्यासाठी, सो दॅट आपल्याला जलेबी व्यवस्थित त्यामध्ये टाकता येतील. आता आपलं तेल तापतंय तोपर्यंत मी हे बॅटर ह्या बॉटल मध्ये ट्रान्सफर करून घेते. तर आपलं हे तेल एकदम कडक हवंय आपल्याला. तेलचं टेम्परेचर व्यवस्थित नसेल तर जिलेबी व्यवस्थित फुलणार नाही. एक तर ती चपटी बनेल किंवा एक तर ती तेलामध्ये पसरेल. सो एकदम बोलतात ना, हाय टेम्परेचरला आपलं तेल हवंय व्यवस्थित. मी बॅटरचा 1 ड्रॉप त्यामध्ये टाकून बघतीये. तो ड्रॉप लगेच वरती आला फुलून, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता मी सर्क्युलर अशा जिलेबीच पाडून घेतेय तेलामध्ये. अगदी शेप तुम्हाला जमला नाही सुरुवातीला तरी हरकत नाही. जिलेबी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळल्या की लगेचच त्यांना पाकामध्ये ट्रान्सफर करायच्या आहे. मी 2 मिनिटं ह्यांना पाकामध्ये मुरून दिलेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतेय. अशा प्रकारे मी येलो कलरच्या पण जिलेबी तळून घेतल्या. आता चिमट्याच्या मदतीने अशा प्रकारे पलटून त्यांना दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. खूप जास्त ब्राऊन नाही करायच्यात आपल्याला. त्या हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, लगेचच मी ह्यांना पाकामध्ये टाकते आहे गरमागरमच आणि त्यांना फ्लिप करून व्यवस्थित पाक मुरून द्यायचा आहे त्यांच्यामध्ये. अशा पद्धतीने मी ऑरेंज कलरच्या आणि ग्रीन कलरच्या दोन्ही जिलेबीज बनवून घेतल्या. अशा पद्धतीने सगळ्या जिलेबीज माझ्या तयार आहेत. त्यांना मी थोडा पिस्ता आणि बदाम टाकून गार्निश करून घेतलेला आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी आणि ज्युसी अशी जिलेबी तयार आहे आपली. तुम्ही थंडगार रबडी बरोबर ही जिलेबी एन्जॉय करू शकता. तुम्ही ही गरमागरम जलेबी थंडगार रबडी बरोबर एन्जॉय करा. मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.